पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे। या विस्तारात एनडीएमधील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिवसेना राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचं समजतंय। सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मंत्रिपद वाढवण्यात येतील आणि आणखी काही मंत्रालय देखील दिली जातील असं मित्रपक्षाच्या नेत्यांना सांगण्यात येत आहे। 18व्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या 26 जूनला निवडणूक होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारांची नावं दाखल करण्यात येतील असं लोकसभा सचिवालयानं सांगितलंय। 24 जून पासून संसदीय अधिवेशन सुरू होत असून ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाला होता। आता पूर्ण बजेट जुलै महिन्यात सादर करण्यात येईल। लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार अर्थसंकल्पात शेतकरी, महिला तसंच युवकांसाठी अनेक घोषणा होण्याची शक्यता। विशेष म्हणजे नोकरदारांकडून जास्तीची गुंतवणूक होण्यासाठी त्यांना करात सूटही दिली जाण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवा असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले। या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती आणि यावेळी मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ही काश्मीरमधील दहशतवादाच्या मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा केली। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून विजयी झाले होते। नियमानुसार त्यांना एका जागेचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागेल आणि त्यानुसार राहुल हे रायबरेलीचे खासदार म्हणून कार्यरत राहणार असून वायनाडची जागा ते रिक्त करणार आहेत। वायनाडच्या जागेवरून प्रियंका गांधी यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची आज महत्त्वाची बैठक जी ती पार पडते। बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाईल। फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढवेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निवडून देखील आणेल असा विश्वास शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला। बारामतीमध्ये इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या खासदारकीचे बॅनर्स पुन्हा झळकलेत। बॅनरवरील सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा खासदार या मजकुरानं इंदापूरकरांचं लक्ष वेधून घेतलं तर सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। मनसे कार्यकर्त्यांनी रात्री 12 वाजता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। यावेळी राज ठाकरेंनी केकही कापला। अशातच शिवतीर्थ या निवासस्थानाला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आणि शिवाजी पार्क परिसरात शुभेच्छांचे बॅनर देखील लागले। कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली। पर्यटनाचं केंद्रबिंदू असणारा राऊतवाडी धबधबा देखील प्रवाहित झाला आहे आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दीही धबधब्यावर पाहायला मिळते। जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यात। तब्बल 1 तास पडलेल्या पावसात जालना जे आहे ते पाण्याखाली गेलं। रस्ते जलमय झाल्यानं गुडघाभर पाण्यातून नागरिकांना कसरत करावी लागते तर सुरुवातीला चांगला पाऊस पडत असल्यानं बळीराजा सुखावला। धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे धाराशिवमधील शासकीय मेडिकल कॉलेजच्या तळघरात ठेवलेली औषधं भिजली आहेत। पावसाचं पाणी स्टोर रूममध्ये घुसल्यानं लाखो रुपयांची औषधं खराब झाली आहेत तर हा सर्व प्रकार तब्बल 3 दिवसांनी समोर आल्यानं शासकीय कॉलेजचा गलथान कारभार उघडकीस आला। जूनमध्येही कडाक्याचं ऊन असल्यानं दिल्लीतील नागरिक उकाड्यानं हैराण झाले। एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे वाढतं तापमान यामुळे नागरिक दुहेरी संकटात सापडले। पूर्व विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनची नागपूर जिल्ह्याला मात्र अद्यापही प्रतीक्षाच करावी लागते। पावसाअभावी वातावरणात देखील बदल झाला असून नागपुरातील तापमान 41 अंशांच्या पार गेले तर चंद्रपुरातही 41.8 अंश सेल्सिअस एवढं तापमान झालंय। त्यामुळे विदर्भातील नागरिक उकाड्यानं हैराण झाले। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात बहुतेक भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। IMDच्या अंदाजानुसार ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला
2-3 दिवस पावसाने चांगलंच झोडपल्यानंतर आज थोडासा दिलासा मिळणार असून हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला. आज विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. यंदा जूनच्या शेवटी जुलैमध्ये 2दा, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी एकदा असं किमान 4 वेळा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. या 4 ते 5 पावसांमुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराला भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवते आणि त्यामुळे ऐन पावसाळ्यात देखील दापोली शहरावर पाणी टंचाईचे संकट कायम आहे. दापोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारगोली धरण परिसरात पाऊस न पडल्यानं धरणाच्या पाणी पातळीत घट झाली. पुणे शहर आणि जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच 10 दिवसात सरासरी 88.90 मिलीमीटर पाऊस पडला आणि जिल्ह्यातील जून महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्म्याहून अधिक पाऊस या दिवसात झाला. पण धरणामधील उपलब्ध पाणीसाठ्यात किंचितही वाढ झालेली नाही. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून 13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूरमधील धामणा इथल्या चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 25 लाखांची आणि कंपनीनं 50 लाखांची मदत करावी अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. राजापूर कोल्हापूर मार्गावरील पाचल इथल्या अनुस्कुर घाटात दरड कोसळली आणि त्यामुळे कोल्हापूर मलकापूर कराड या मार्गावर जाणाऱ्या वाहतुकीला दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले. राजापूर बांधकाम विभागाकडून ही दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अग्निवीर योजनेत बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय. सेवा शर्तींसह अन्य महत्त्वाच्या बदलाबाबत लष्कर केंद्र सरकारला शिफारस करणार असल्याची माहिती आहे. या योजनेतील सेवा काळ 4 वर्षांचा आहे, तो वाढवून 7 ते 8 वर्षांचा करण्याचा विचार आहे. याशिवाय सेवेत असताना अग्निवीर योजनेमधील जवानास अपंगत्व आल्यास अथवा शहीद झाल्यास कुटुंबियांना मदत देण्याबाबत देखील तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संत तुकाराम महाराजांचा यावर्षी 339वा पालखी सोहळा होणार आहे. त्यासाठी तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान खांदवे कुटुंबातील हिरा आणि राजाला मिळाला. सूरज खांदवे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या बैलांना पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. संत तुकाराम महाराज पालखी चौपदरीकरणाचं काम पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटसपासून वेळापूरपर्यंत वेगात सुरू आहे. मात्र तुकोबारायांच्या जन्मगावापासून अर्थात देहू ते देहू रोड या पालखी मार्गाच्या सुधारणा कामांचा समावेश संबंधित कामांमध्ये अजूनही करण्यात आलेला नाही. त्यामुळे देहू ते देहू रोड रस्त्याच्या चौपदरीकरणाला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल वारकऱ्यांसह भाविक आणि स्थानिक उपस्थित करतात. मावळच्या तळेगाव दाभाडे इथल्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून कर्करोग बरा करण्यात डॉक्टरांना यश आलंय. महाराष्ट्रातलं हे पहिलंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून कर्करोगी रुग्णाचा रेडिओलॉजिस्टच्या मदतीने कर्करोग बरा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याच्या कामाला सुरुवात झाली. ग्राहक आणि मीटर रीडर संघटनेनं मात्र याला विरोध केला. त्यामुळे हा निर्णय तातडीनं रद्द करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. राज्यात स्मार्ट मीटर लावण्यासाठी 27,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे. स्मार्ट प्रीपेड मीटरला नागपूरसह विदर्भात मोठा विरोध होतोय. स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडून मंजुरी घेतली नसल्यानं या योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महानिर्मितीची तब्बल 4,550 कोटी रुपये गुंतवणूक असलेला दीपनगर इथला 760 मेगावॅट सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच तांत्रिक दोषात अडकलाय आणि त्यामुळे आता पुन्हा 6 महिने या प्रकल्पाला विलंब होणार आहे. राज्यात पावसाने हजेरी लावलेली असली तरी भाजीपाल्याचा दुष्काळ अद्याप संपलेला नाही. उत्पादनच कमी होत असल्यामुळं मुंबई बाजार समितीमध्येही तुटवडा निर्माण झाला असून बाजारभाव दिवसेंदिवस वाढू लागले. किरकोळ मार्केटमध्ये फरसबी, वाटाणा, दोडक्याचे दर 160 रुपये किलोवर पोहोचलेले आहेत. इतर अनेक भाज्यांनी देखील 100 ओलांडली असून पुढील 1 महिना तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणातील ऊन पावसाच्या खेळाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर पडताना दिसतोय। त्यामुळे बाजारातील भाज्यांची आवक कमी झाल्याने भुसावळमध्ये भाज्यांचे दर वधारलेत। टोमॅटो 60 रुपये किलो, गवार 100 रुपये तर मेथीची जुडी 120 रुपयांनी मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। नीट परीक्षेच्या निकालात निष्पक्ष मूल्यमापन प्रक्रिया व्हावी यासाठी पुनर्परीक्षा घ्यावी अशी मागणी जी आहे ती इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने सरकारकडे केली आहे। नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। पावसाळ्यात मेल एक्सप्रेस गाड्यांचा घाटातील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वेने उपाययोजना केल्या। त्यानुसार दगड कोसळू नये म्हणून बोल्डर जाळी बसवण्यात आलेली आहे। घाटात दगड तसंच चिखलमाती आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला वळवण्याकरता नवीन कॅच वॉटर ड्रेन तयार करण्यात आले। एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला। विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे बदल्यांमध्ये अनियमितपणा होत असतो आणि परिणामी कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण केली असून मुख्यत्वे घाट भागातील कामांवर विशेष भर देण्यात आला आहे। यंदा पावसाळ्यात घाट भागात रेल्वे गाड्या सुरक्षित धावण्यास सज्ज असणार आहेत। संपूर्ण मुंबईतील जाहिरात फलकाची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाने पथकं स्थापन केली आहेत। जाहिरात फलकांचा आकार नियमानुसार आहे का, डिजिटल फलक रात्री 11 वाजल्यानंतर बंद होतात का याची पाहणी करून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले। तसंच चुकीची माहिती अहवालात दिल्यास पथकावरच कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला। लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झालेल्या पिंपरी ते निगडी या महामेट्रोच्या विस्तारित मार्गाचं काम अखेर सुरू झालंय। त्यातील मार्गिकेच्या व्हायडक्ट या कामाचा ठेका जो आहे तो केंद्र सरकारच्या रेल विकास निगम लिमिटेडला देण्यात आलाय। सध्या मार्गावरील माती परीक्षणाचं काम सुरू आहे आणि या कामाची मुदत 130 आठवडे आहे। मुदतीत काम पूर्ण झालं तरच 3 वर्षांनी निगडीपर्यंत मेट्रो धावेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर गंगापूर रोडवर एका ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला। या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। या अपघातानंतर ट्रकमधील संपूर्ण मोसंबी जी होती ती रोडवर पडल्यानं रस्त्यावर मोसंबीचा खच पाहायला मिळाला। संततीसाठी सासऱ्यांच्या अपघाताचा बनाव करून हत्या करण्याच्या प्रकरणातील 7व्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे। अपघात करताना बाहेरील गोष्टींचा अंदाज यावा यासाठी या आरोपींनी फोनवरून माहिती पोहोचवली होती। संपत्तीकरता सासऱ्याच्या हत्याकांडावेळी आरोपी अर्चना पुट्टेवार ही सार्थक बागडेच्या अनेकदा संपर्कात होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली। अर्चनानं सार्थक बागडेला 250 वेळा व्हॉट्सअप कॉल केल्याचं उघडकीस आलंय आणि त्यामुळे या चॅट्समधनं हत्याकांडाबाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे। नागपूरमधील रामझुला अपघात प्रकरणात 107 दिवसांनंतर एक नवा व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये आरोपी कार चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं समोर आलंय। या व्हिडिओनंतर तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे। जळगावात जिल्हा न्यायालयातून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत पकडलेला आहे। भोला सिंग बावरी नावाच्या आरोपी जो होता तो सिंधी कॉलनीतून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। एका विक्रेत्याला धमकी देत त्याच्याकडनं पैसे उकळण्याचा आरोप भोला सिंग बावरी याच्यावरती आहे आणि या संदर्भात त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, मात्र त्याने पोलिसांना चकवा देत पळ काढला। यानंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी अशी की पिंपरी चिंचवडमध्ये खासगी बसला आग लागली आहे। हॉटेल कलासागर इथे असलेल्या पेट्रोल पंपासमोर बसला आग लागल्याचं समोर आलंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला। आणि यानंतर इथे वेळ झाले की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।